स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. सुख है फुलले आजरे, भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐकना. ला 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 ला, प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. बघुनी आपुले घर स्वप्नातले, सजणी झुलले तन मन नाचले. जुळले नाते दोन जीवांचे, जीव हे झाले एक रूप साजना. ला 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 ला, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा. हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आणि इथे बघा आमची नवरी बसलेली, इकडं बघ इकडं. तर आता त्यांना आंघोळ वगैरे घालायची आहे. काल झाले हळदी, आता लग्नाची आंघोळ वगैरे घालायची आणि मग नंतर सगळे रेडी होणार आहेत. तर थोडीशी हेअरस्टाईल वगैरे झालेली माझी, तर बाकीचं आवरायचं आहे. तर आत्ता वाजले आहेत 9 आणि इथे सगळ्यांचा ना इथे बघा हाय करा. हे बघा एका ताटात पोहे खातात सगळे. नवरीचा आहे उपवास. तर इथे आमच्या इकडे हळदीच्या अगोदर पण आंघोळ घालतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं. तर हळदी म्हणजे लग्नाच्या आधी पण आंघोळ घालतात. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि आईवडील, नवरा नवरीचे आईवडील आणि नवरा नवरी ह्या सगळ्यांना आंघोळ घातली जाते आणि नंतर मग लग्नाची तयारी सुरू होते. तर अशी आहे पद्धत. तर तो पण व्हिडिओ म्हणजे आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं तुम्हाला की हळदीच्या अगोदर आंघोळ होती वगैरे. तर तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर असं आहे पद्धत. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे, तर ते तुम्हाला मी दाखवलेले आहे.
आता देवीची घ्यायची नावं पुढे पाठीमागं या पुढे तर इथे नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर नवरनवरी तयार झाली आणि नंतर मग लग्न वगैरे लागलं. तर लग्नात लावतानाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडं नाहीच आहे, कारण काढलाच नव्हता आणि मी नेहासोबतच असायचे, त्यामुळे जास्त शक्य नव्हतं इतर व्हिडिओ काढण्याचं. त्याच्यामुळे वरातीचा पण व्हिडिओ नाही आहे माझ्याकडं. तर इथे चालू होतं लग्न झाल्यानंतर हे चालू आहे कन्यादानाची पूजा आणि इथे कन्यादान जे करत आहे ते आहेत माझे मामा मामी. तर इथे चालू होतं पूजा आणि हे सगळं झाल्यानंतर बाकीच्या पण विधी करणार आहेत. तर ते पुढे कंटिन्यू ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल.